आवाज येतोय का हो? येस सर. आधीच्या सगळ्या नोट्स लिहून काढल्या का? होय. येस सर. हो सर. लिहिता लिहिता काय अडचणी आल्या तर डिस्कस करा. आहे ना, सेपरेट क्वेश्चन्स वगैरे विचारू शकता. ठीक आहे. आज आपण पुढचा पॉइंट घेतोय. आपला युनिट नंबर 1 चालू आहे, बरोबर? इंट्रोडक्शन. येस सर. ह्याच्या आधी आपण मला वाटतं नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन बघितलं. त्याच्यानंतर गाईडलाईन्स बघितले आपण, बरोबर? गाईडलाईन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन, युनिव्हर्सल, रॅशनल, ऑल एनकम्पासिंग, लीडिंग टू हार्मनी वगैरे असे पॉइंट्स बघितले, बरोबर? हॅलो, आठवतं का बघा? येस सर. आणि पहिल्या ह्याच्यामध्ये नीड फॉर व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये तिकडे आपण 2 क्वेश्चन स्वतःला विचारायचे आहेत. पहिला क्वेश्चन म्हणजे व्हॉट टू डू आणि दुसरा क्वेश्चन म्हणजे हाऊ टू डू. आन्सर ऑफ व्हॉट टू डू इज व्हॅल्यू एज्युकेशन आहे तिकडे, बरोबर? आणि आन्सर फॉर हाऊ टू डू इज नथिंग बट स्किल डेव्हलपमेंट. राईट नाव इफ एज्युकेशन सिस्टम वी विल ऑब्झर्व दॅट एज्युकेशन सिस्टम इज स्किल बायस्ड. स्किल बायस्ड म्हणजे स्किलकडे जास्त झुकलेली आपली एज्युकेशन सिस्टम आहे, जिकडे स्किलला जास्त महत्व दिलेलं आहे, व्हॅल्यूला महत्व थोडंसं कमी आहे. आणि असं जर व्हॅल्यूला महत्व कमी असेल तर इन फ्युचर इट विल बिकम सिरियस क्रायसिस, असा काहीतरी शब्द होता तिकडे, आठवतं का? It will become serious crisis in future at individual, family, societal and environmental levels. At these 4 different levels there will be different kinds of issues. Hello. येस सर. थोडंसं रिवाइज करण्याचा प्रयत्न केला मी. माझ्याकडून एखादा काही पॉइंट सुटला असेल, मिस झाला असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोला. इकडे आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. आफ्टर 2 मिनिट्स वी कॅन स्टार्ट नेक्स्ट पॉइंट. हॅलो. एखादा काय पॉइंट मिस झाला असेल किंवा एखादा काही सांगायचं असेल ऍडिशनल पॉइंट, आपल्याकडे 2 मिनिटं आहेत. फास्ट. समजतोय का विषय? समजतोय का? थोडासा वेगळा विषय आहे, बरोबर का? हॅलो. येस सर. हा, थोडासा विषय वेगळा आहे, जिकडे थोडासा बघा आहे ना, असला विषय ह्याच्या आधी कधी होता का नव्हता तुम्हाला माहित नाही. मला तर सगळ्यात पहिल्यांदा हा सब्जेक्ट घेतोय मी. थोडस कुठे चुकण्याची थोडीशी शक्यता आहे. कुठे चुकलं तर सांभाळून घ्या, मला पण थोडस सांगत चला. ओके. हॅलो. येस सर. येस सर. Here, along with you, I am also learning, I am also understanding universal human values, and I am trying to implement all those values. Whatever we'll be learning here, let us implement it from bottom of our heart. Try to understand what exactly this subject wants us to do, and आपल्याला नेमकं काय करायचं हे थोडंसं आपण बघितलं पाहिजे, केलं पाहिजे ते, बरोबर का? असं व्हायला नाही पाहिजे बरं का, की व्हॅल्यूज फक्त पुस्तकात राहिल्या. ठीक आहे, व्हॅल्यूज फक्त पुस्तकात राहिल्या, वागण्यामध्ये कोणाच्याच व्हॅल्यू जर दिसत नसतील तर ऍट दी एंड शेवट एक असा होईल की ह्युमॅनिटीचा ह्या नाश होऊन जाईल. सगळे मरून जाऊ आपण. येतं का बघा? त्याच्यामुळं थोडासा ह्युमन बिईंग ह्या शब्दाचा अर्थ समजून घेत, रिअली वी नीड टू बिहेव लाईक अ ह्युमन. आपण खरंच माणसासारखं वागलं पाहिजे. त्या बिहेवियर्स मध्ये आपण चेंजेस केले पाहिजेत, बरोबर? येस सर. I hope everyone has mentioned their roll numbers in the chat box. Let us start. Hello. Yes sir. Yes sir. So today we will be understanding one more point of unit number 1, content of value education, जिकडे आपण समजून घेणार की ह्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये नेमकं काय येतं. ठीक आहे, कंटेंट म्हणजे काय बघा ना, सामग्री. जर चहा बनवायचा असेल तर चहाला काहीतरी कंटेंट असतं, बरोबर का? हॅलो. येस सर.
Yes, sir. चहाचं जर कंटेंट बघितलं तर तिकडे मला वाटतं साखर येईल, चहा पावडर येईल, दूध असेल तर दूध येईल, बरोबर. एक साधा आहे ना, साधा चहा जर कन्सिडर केला तर तिकडे हे कंटेंट आहे, चहा बनवण्यासाठीच हे कंटेंट आहे. सिमिलरली इफ वी विल बी कन्सिडरिंग व्हॅल्यू एज्युकेशन, मूल्य शिक्षण इन मूल्य शिक्षणच्या केसमध्ये काही गोष्टी ऍक्च्युली आतमध्ये असतात त्याच्या, किंवा काय नेमकं आहे ते म्हणजे सामग्री. कळलं का हे अर्थ कंटेंट? हॅलो, कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. हॅलो. Yes, sir. ठीक आहे. So just I will read it. Let us try to understand. The value of an entity is its participation in the larger order of which it is a part. व्हॅल्यू ऑफ अन एंटिटी म्हणजे एखाद्या गोष्टीची व्हॅल्यू ही कशावरून ठरते, तर त्याचं पार्टिसिपेशन, त्या व्हॅल्यूचं पार्टिसिपेशन असणार आहे कशामध्ये. जर लार्जर ऑर्डर आपण कन्सिडर केलं, ठीक आहे, लार्जर ऑर्डर म्हणजे एक व्यवस्था, मोठ्या प्रमाणात मोठी व्यवस्था, असा अर्थ घेऊया आपण. मोठी व्यवस्था, ह्या मोठ्या व्यवस्थेमध्ये ज्यावेळेस ती गोष्ट जी काही गोष्ट आहे, ठीक आहे, ज्याला व्हॅल्यू म्हणतो आपण, ती ज्यावेळेस एखादी पार्ट करते किंवा पार्टिसिपेशन करते त्या ऍक्टिव्हिटीमध्ये, त्यावेळेस त्याची व्हॅल्यू ऍक्च्युली आपल्याला समजेल. आणि ती व्हॅल्यू समजून घेताना लार्ज ऑर्डर मध्ये त्या पर्टिक्युलर एंटिटीची काय व्हॅल्यू आहे हे समजून घ्यायचं आहे आपल्याला. हॅव यू अंडरस्टूड फर्स्ट पॉइंट, फर्स्ट लाईन? The value of an entity is its participation in larger order of which it is a part. मग त्याचं एक एक्झाम्पल इकडे बघा ना. द कॉन्टेक्स्ट इज ऑलवेज द लार्जर ऑर्डर. मोठी संस्था, मोठा पर्स्पेक्टिव्ह घेऊन बघायचंय त्याच्याकडे. द व्हॅल्यू हॅज टू डू विथ पार्टिसिपेशन ऑफ युनिट इन द लार्जर ऑर्डर. परत एकदा तेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड दिस विथ एक्झाम्पल. इफ वी विल कन्सिडर पीस ऑफ चॉक इज ए युनिट. जर खडू आहे, पीस ऑफ चॉक म्हणजे काय, खडू आहे, तो जर एक छोटासा युनिट कन्सिडर केला, द क्लासरूम इज द लार्जर ऑर्डर ऑफ दिस युनिट. ह्या ऑफ दिस युनिट म्हणण्यापेक्षा ही एक ऑर्डर, ही जर लार्जर ऑर्डर अशी एज्युकेशन सिस्टम म्हणजे काय, शिक्षण व्यवस्था असं म्हणू आपण, ठीक आहे. शिक्षण व्यवस्था ही जर मोठ्या प्रमाणातली एक व्यवस्था जर कन्सिडर केली, जिकडे क्लासरूम पण आहे, काय आता अवघड झालं बघा, आणि जिकडे पीस ऑफ चॉक म्हणजे आपल्याला खडू पण लागणार आहे. मग क्लासरूम जर आपण कन्सिडर केली, मोठी अशी शिक्षण व्यवस्था म्हणून जर कन्सिडर केली, तर तिकडे पीस ऑफ चॉक हे छोटस युनिट आहे, पण ते पण महत्वाचं आहे. पीस ऑफ चॉक जर नसेल तर वी कॅनॉट हॅव आवर क्लासरूम. हॅलो, लिहायला जर तिकडे खडूच नसेल तर तिकडे आपल्या त्या क्लासरूम असण्याचा काही उपयोग होईल का? हॅलो. No, sir. So here what we are considering, classroom is the larger order. In this way, classroom is our larger order. We are considering it, and smallest part of this larger order is a piece of chalk, which is also important. And that piece of chalk, value of that chalk is, ठीक आहे, पुढचं वाक्य वाचतो मी. The value of chalk is that it can be used to write on the blackboard of the designed functioning of the classroom. It means if we will consider classroom as a larger order, in this larger order, if really you want to have any kind of education at that time, blackboard will be the another unit, and on the blackboard we need to write it. To write on the blackboard, piece of chalk is important, and that piece of chalk is also valuable, blackboard is also valuable. But if we will consider these small units separately, जर हे वेगवेगळे कन्सिडर केले तर ह्यांना व्हॅल्यू आहे का नाही माहित नाही. बट व्हाईल कन्सिडरिंग व्हॅल्यू ऑफ एन एंटिटी, we need to consider as it is taking in a participation in a larger order. Hello, येतं का लक्षात? Yes, sir. म्हणजे पीस ऑफ Yes, चॉक, sir. एकटा जर पीस ऑफ चॉक कन्सिडर केला, अँड इफ यू आर नॉट कन्सिडरिंग क्लासरूम, इन दॅट केस त्या पीस ऑफ चॉकला काय महत्व आहे का नाही माहित नाही, किंवा नुसताच ब्लॅकबोर्ड आहे आणि क्लासरूम नाही, चॉक पीस पण नाही, इन दॅट केस त्या ब्लॅकबोर्डला पण काही व्हॅल्यू नसणार आहे. So value of any kind of entity if we'll be considering, so त्याची व्हॅल्यू म्हणजे काय असणार आहे, is its participation, त्याचा सहभाग असणार आहे कशामध्ये, तर इन
the larger order of which it is taking part. काय बघा ना, आवाज नाही आला. ठीक आहे. So have you understood what kind of perception we should have, how we can think if we will be considering in any kind of larger order? In that larger order, each and every small unit plays very vital role, important role. So all units are important if we'll be considering larger order. एक मोठी व्यवस्था जर कन्सिडर केली तर प्रत्येक त्या व्यवस्थेमध्ये असलेला प्रत्येक युनिट हा महत्वाचा आहे आणि त्या प्रत्येक युनिटची व्हॅल्यू ही त्या ऑर्डर मध्ये असलेल्या त्याच्या सहभागावरती त्याची व्हॅल्यू ठरते. हॅलो, Yes, sir. हॅव यू Yes, sir. अंडरस्टूड? ठीक आहे, आपण पुढे जातोय. द व्हॅल्यू, परत एकदा आता इकडे ह्युमन बिंगच्या संदर्भात कसं सांगितलं गेलं बघा ना. द व्हॅल्यू ऑर रोल ऑफ ए ह्युमन बिंग इज इट्स पार्टिसिपेशन इन द लार्जर ऑर्डर. नाव इफ यू विल कन्सिडर, मगाशी तिकडे चॉकपीसचं एक्झाम्पल बघितलं आणि क्लासरूम ही आपली मोठी लार्जर ऑर्डर होतं. सिमिलरली, if you will consider role of a human being and its participation in a larger order means what? Here you can consider your family as a larger order, or अजून थोडंसं मोठं बघितलं तर आफ्टर फॅमिली यू कॅन कन्सिडर सोसायटी ॲज अ लार्जर ऑर्डर, आणि सोसायटीच्या नंतर अजून मोठी काही व्यवस्था जर बघितलं तर तिकडे एन्व्हायरमेंट किंवा नेचर, दॅट ऑल्सो वी कॅन कन्सिडर ॲज अ लार्जर ऑर्डर. हॅलो, Yes, sir. मग Yes, sir. एखाद्या ह्युमन बिईंगचा रोल किंवा त्याची व्हॅल्यू जर कन्सिडर करायची असेल तर त्या ह्युमन बिईंगचं पार्टिसिपेशन हे त्या मोठ्या व्यवस्थेमध्ये असलं पाहिजे, तरच त्या ह्युमन बिईंगला व्हॅल्यू किंवा त्याच्या रोलला, त्या ह्युमन बिईंगच्या रोलला काहीतरी व्हॅल्यू असेल. हॅलो, now if you will consider education system, so in education system also student is valuable if that student is playing right role as a human being, if we will be considering it as a larger order, as an any education system. If any education system will be considering as a larger order, in that case student is also small unit, and if you will consider it is a human, students are human beings in that sense, if we'll be considering it, so value of student will be considered according to his or her participation in the larger order, which we are calling here education system. Hello, येतं का लक्षात? येस सर. प्रत्येक विद्यार्थ्याला व्हॅल्यू असेल का नाही माहित नाही, ठीक आहे, बट प्रत्येक विद्यार्थी जर पार्टिसिपेशन करत असेल अशा मोठ्या लार्जर ऑर्डर मध्ये, म्हणजे एखाद्या एज्युकेशन सिस्टम मध्ये जर तो स्वतः विद्यार्थी जर पार्टिसिपेशन करत असेल, रोल ऑफ ह्युमन बिईंग समजून घेत, ठीक आहे, मानवी मनुष्याचे काही रोल्स आहेत, काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, काही व्हॅल्यूज आहेत, ह्या व्हॅल्यूज जर तो स्टुडंट समजून घेत असेल, अँड इफ by considering all those values, and if he or she is participating in a larger order like any education system, then only that particular student will have the value. बरोबर का? हॅलो, Yes, sir. येस सर. हा, मग त्याच एक एक्झाम्पल दिलंय, एक्झाम्पल फास्ट वाचतो, समजून घ्या ना. माय रोल इन लिव्हिंग विथ दी अदर ह्युमन बिईंग इज टू एन्श्युअर द फिलिंग ऑफ रिस्पेक्ट इन द रिलेशनशिप. Now if suppose I am living in a family at that time, जर आपण काही वेगळे ह्युमन बिईंग आपल्या घरामध्ये राहतात असं समजून घेतलं आपण, ठीक आहे, काका असेल, मामा असेल किंवा असे काही घेतलं, तर तिकडे ते समजून घेण्यासाठी व्हॉट वी नीड टू एन्श्युअर फिलिंग अँड रिस्पेक्ट इन द रिलेशनशिप. आपला जो काही रिलेशनशिप्स आहेत त्या रिलेशनशिप मध्ये आपल्या काही फिलिंग म्हणजे भावना असतील, आणि त्या भावना कशामुळे असतात? रिस्पेक्टमुळे असतात, आणि ते रिस्पेक्ट कशामध्ये? तर रिलेशनशिप मध्ये. हॅलो, हॅलो, येस सर. Yes, Yes, sir. sir. हा, Yes, sir. तिकडे पण आपला काहीतरी रोल आहे ऍज अ ह्युमन बिईंग. ऍज अ फॅमिली मेंबर वी हॅव आवर रोल, अँड आवर रोल विल बी फुलफिल्ड वेन वी आर पार्टिसिपेटिंग इन द लार्जर ऑर्डर. हिअर यू कॅन कन्सिडर लार्जर ऑर्डर ऍज अ फॅमिली. तुमची स्वतःचं कुटुंब हे लार्जर ऑर्डर असं कन्सिडर करू शकता, जिकडे तुमचा स्वतःचा वैयक्तिक काहीतरी रोल असणार आहे.
आणि तो रोल कधी तुम्ही पूर्ण करणार, ज्यावेळेस तुम्ही त्या कुटुंबामध्ये स्वतः पार्टिसिपेट होणार आणि ते पार्टिसिपेट होत असताना सर्टन फिलिंग्स अँड यू नीड टू गिव्ह रिस्पेक्ट इन युअर रिलेशनशिप्स, देन ओनली इट इज पॉसिबल. समजलं का? हॅलो. Yes, sir. Interestingly, I feel happy in fulfilling my role and it is fulfilling for others as well. म्हणजे थोडक्यात काय आहे की आपल्याला असं वाटलं पाहिजे की काय म्हणणार इकडे, हॅपी इन फुलफिलिंग माय रोल, म्हणजे मी जो काही माझ्या काही जी काही रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या रिस्पॉन्सिबिलिटीज मी फुलफिल म्हणजे पूर्ण करताना मला आनंद पण झाला पाहिजे. अँड सायमल्टेनियसली इफ आय विल बी डुईंग सो, असं जर मी करत असेल तर ऑटोमॅटिकली इट इज फुलफिलिंग फॉर दी अदर्स ॲज वेल. सम काइंड ऑफ ॲस्पायरेशन्स आय विल बी कम्प्लिटिंग. बघा, पाल्य म्हणून जगत असताना आई वडिलांच्या काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटी असतात, ते त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटी, ते त्यांच्या जबाबदारी पार पाडतात. त्यांचा पाल्य म्हणून, ठीक आहे, त्यांची मुलं किंवा मुलगी म्हणून तुमच्या पण काहीतरी रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. अँड इफ यू आर परफॉर्मिंग युअर ओन ड्युटीज, ओन रोल्स सायमल्टेनियसली, व्हॉट यू विल बी डुईंग, यू आर फुलफिलिंग दी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ युअर पॅरेंट्स ऑल्सो. हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. म्हणजे विद्यार्थी म्हणून आपल्या काहीतरी जबाबदारी आहेत, आई वडील म्हणून त्यांच्या काहीतरी जबाबदाऱ्या आहेत. जर तुम्ही तुमचा रोल जर व्यवस्थित पूर्ण केला ऍज ए स्टुडंट राईट नाव, इफ यू आर टेकिंग एज्युकेशन अँड दॅट एज्युकेशन इफ यू विल बी टेकिंग, दॅट इज युअर फर्स्ट रोल. लेट अस कन्सिडर डिफरंट काइंड्स ऑफ रोल्स यू कॅन कन्सिडर, आउट ऑफ विच एज्युकेशन घेणे, दिस इज दी one task if you will consider. And if you will be performing your role simultaneously, what will happen, आई वडिलांकडून काहीतरी ऍस्पायरेशन आहे की बाबा माझा मुलगा किंवा मुलगी चांगलं शिकून पुढे गेलं पाहिजे, मग ते जे काम आहे ते ऑटोमॅटिक कम्प्लीट होईल. येतं का लक्षात? हॅलो, दिस इज दी वन एक्झाम्पल. माझं लेक्चर चालू आहे, Yes, sir. तुम्हाला कोण पाहिजे ते पालकर देतात, इथे विचारा. इथे समजलं का? हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. sir. हा, सो दिस व्हॅल्यू Yes, sir. एक्झाम्पल कळलं का? बघा, जाऊया पुढे. Yes, sir. Yes, sir. This value is worth understanding, worth thinking about, worth living. Worth thinking about, worth living. वर्थ म्हणजे ज्याला खरंच काहीतरी व्हॅल्यू आहे त्याला आपण वर्थ म्हणतो. वर्थ गोष्टी असतात, काही चांगल्या गोष्टी म्हणा, किंवा व्हॅल्युएबल थिंग्स म्हणजे वर्थ. बरोबर? हॅलो. मग व्हॅल्यू Yes, इज sir. दी, मग त्यांनी काय Yes, sir. म्हटलं की व्हॅल्यू इज वर्थ अंडरस्टँडिंग, योग्य प्रकारे समजून घेणे, हे पण एक व्हॅल्यू आहे. ठीक आहे. वर्थ थिंकिंग म्हणजे योग्य विचार करणे, हे पण एक व्हॅल्यू आहे. येतं का लक्षात? बघा ना, वर्थ म्हणजे व्हॅल्युएबल. ठीक आहे. वर्थ लिव्हिंग आणि जगणं, हे पण कसं पाहिजे? व्हॅल्युएबल जगणं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून असा अर्थ लावून आपण घेऊया, दिस व्हॅल्यू इज वर्थ अंडरस्टँडिंग, वर्थ थिंकिंग अबाउट दी वर्थ लिव्हिंग. काय अडचण? No, sir. हा, आता हे पण परत आपण मगाशी बघितलेलंच आहे. द व्हॅल्यू ऑफ ह्युमन बिईंग, फक्त समजून घ्या, कुठे नाही समजलं तर विचारा. द व्हॅल्यू ऑफ ह्युमन बिईंग इज टू एन्श्युअर म्युच्युअल फुलफिलमेंट इन दी लार्जर ऑर्डर, हे कंसातलं सोडून द्या. ठीक आहे. दॅट इज इन एंटायर नेचर एक्झिस्टन्स, बट स्टार्टिंग फ्रॉम विदिन देमसेल्व्ह, देन एक्सटेंडिंग इन देअर फॅमिली अँड इन दी सोसायटी. म्हणजे काय? व्हॅल्यू ऑफ ह्युमन बिईंग, एखाद्या ह्युमन बिईंगची व्हॅल्यू इज टू एन्श्युअर, ही खात्री खात्री करायची असेल तर तिकडे म्युच्युअल फुलफिलमेंट इन दी लार्जर ऑर्डर. म्युच्युअल फुलफिलमेंट म्हणजे एकमेकांना पूरक करत, एकमेकांची परिपूर्ती करत. आता हे कसं समजून घेणार बघा. एकमेकांची परिपूर्ती करणे म्हणजे मगाशी जर एक्झाम्पल घेतलं की तुम्ही एज्युकेशन व्यवस्थित जर घेत गेला तर तिकडे म्युच्युअल फुलफिलमेंट होणार आहे तुमच्या पालकांची, किंवा माझा पाल्य जो काही आहे, माझा मुलगा किंवा मुलगी जो कोण आहे, ते व्यवस्थित शिक्षण द्यायची जबाबदारी ऑटोमॅटिक कंप्लीट होणार आहे त्यांच्या साईडनी पण. हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. sir.
हे एक Yes, छोटंसं sir. एक्झाम्पल आहे. दिस इज द स्मॉलेस्ट एक्झाम्पल. सच काइंड ऑफ एक्झाम्पल्स यू कॅन थिंक लॅटर ऑन when you will be reading, when you will be writing these notes in your notebook. Mutual fulfillment means what? Where we are trying to fulfill, okay, fulfill aspirations of each other. एकमेकांच्या महत्वाकांक्षा आपण पूर्ण करण्याचा इकडे प्रयत्न करतो, त्याला आपण म्युच्युअल फुलफिलमेंट असं म्हणू. काय अडचण? No, No, sir. आता इकडे आपलं लर्निंग आणि टीचिंग लर्निंग सिस्टम आहे आपल्याकडे. कोणतरी शिकवतंय, कोणतरी शिकतंय, ठीक आहे. जर इकडे तुम्ही नीट शिकला तर ऍक्च्युली शिकवण्यामध्ये पण अर्थ आहे, किंवा मी नीट शिकवलं तर तिकडे तुम्ही शिकणार पण आहात. पण एक जरी गोष्ट नीट नाही झाली, म्युच्युअली वी कॅनॉट फुलफिल आवर रिक्वायरमेंट्स. हॅलो, येतं का लक्षात? हे दुसरं एक्झाम्पल. हॅलो. yes, sir. Yes, sir. ॲज अ स्टुडंट यू हॅव सम ॲस्पायरेशन्स. विद्यार्थी म्हणून तुमच्या काहीतरी महत्वाकांक्षा आहेत. ॲज अ फॅकल्टी, ॲज अ टीचर, त्यांच्या काहीतरी काय म्हणणार ॲस्पायरेशन्स असणार आहेत विद्यार्थ्यांकडून, ठीक आहे. जर ह्या दोन्ही व्यवस्थित फुलफिल झाल्या, देन ओनली वी कॅन कन्सिडर व्हॅल्यू ऑफ ह्युमन बिईंग. त्यावेळेस मग ते आपण माणसं आहोत, किंवा आपण ते त्याला काहीतरी व्हॅल्यू आहे असं आपण समजणार. आणि हे समजून घेत असताना सच काइंड ऑफ फुलफिलमेंट इफ विल बी डुईंग, दॅट शुड हॅपन इन लार्जर ऑर्डर. ती एक मोठी व्यवस्था, त्या मोठ्या व्यवस्थेमध्ये ह्या गोष्टी सगळ्या झाल्या पाहिजेत. मोठी व्यवस्था म्हणजे परत एकदा 4 एक्झाम्पल्स. इंडिव्हिज्युअल म्हणजे तुम्ही स्वतः, त्याच्यानंतर फॅमिली, नंतर सोसायटी आणि नेचर. दीज आर द डिफरंट लार्जर ऑर्डर्स यू कॅन कन्सिडर. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ लार्जर ऑर्डर्स. हॅलो, समजलं का? Yes, sir. मग तिकडे बघा ना, Yes, sir. नेचर आलेलं आहे. आणि तुम्ही स्टार्ट कुठून करायचं आहे? स्टार्टिंग फ्रॉम विदिन देमसेल्फ, स्वतःपासून चालू करायचं आहे. एक्सटेंडिंग इन देअर फॅमिलीज. वन्स यू विल बी फुलफिलिंग युअर रिक्वायरमेंट्स. ते आपण बघितलं, आय आणि बॉडी ह्याच्या दोघांमध्ये हार्मनी इफ इट इज मेंटेन, देन वी कॅन थिंक फॉर आवर फॅमिली. वन्स वी आर मेंटेनिंग हार्मनी इन फॅमिली, देन वी कॅन गो टू society, and at the end, after focusing towards society, then we can move towards nature or existence, and that existence will be considering as a coexistence. Hello. Yes, sir. त्याच गोष्टी आहेत बघा, थोडस वेगवेगळ्या भाषेत मांडलेलं आहे तिकडे. आणि ह्यालाच त्यांनी पुढे काय म्हणलेलं आहे? कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. हे सगळं म्हणजे ते ह्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये येतं. ते समजलं का? फोनवर सगळे एवढे भांडणं झालेली एकदा काय सांगू. हा. हॅलो, मग रोहित काय बघाय ना, कोण बोलायला लागलं तिकडे. ठीक आहे. Hence, to understand human values, we need to study the human reality along with all that is there in the entire nature existence, which constitute the larger order. म्हणजे काय? जर आपल्याला ह्युमन व्हॅल्यूज जर समजून घ्यायचे असतील, इफ रिअली वी वॉन्ट टू अंडरस्टँड व्हॉट आर द ह्युमन व्हॅल्यूज, देन वी रिअली नीड टू स्टडी. आपल्याला अभ्यास करायला पाहिजे आपण. ह्युमन रियालिटी म्हणजे नेमकं काय आहे? ह्युमन रियालिटी म्हणजे प्रत्यक्षात काय आहे, फॅक्ट काय आहे, ठीक आहे. अलॉंग विथ ऑल दॅट इज देअर इन देअर एंटायर नेचर अँड एक्झिस्टन्स, विच कॉन्स्टिट्यूट द लार्जर ऑर्डर. म्हणजे थोडक्यात ऍज अ इंडिव्हिज्युअल जर एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, एक स्मॉल युनिट असेल तो, त्या स्मॉल युनिटनी सर्टन पार्टिसिपेशन केलं पाहिजे ऍज अ ह्युमन बिईंग इन द लार्जर ऑर्डर. अँड दॅट लार्जर ऑर्डर कॅन बी एनिथिंग लाईक इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी अँड एन्व्हायरमेंट ऑर नेचर. तेच परत सांगितलेलं इकडे. येतं का लक्षात? त्याचा अभ्यास केला गेला पाहिजे, ही गरज आहे. हॅलो. Yes, sir. आणि आपण थोडस एक्सप्लोर केल्या पाहिजेत गोष्टी, अंडरस्टँड केल्या पाहिजेत थिंग्स ऍज दे आर, जशा आहेत तशा. येतं का लक्षात? बघा, वी नीड टू एक्सप्लोर अँड अंडरस्टँड थिंग्स ऍज दे आर, जशा आहेत तशा, ठीक आहे. सो दॅट वी आर एबल टू रेकग्नाइज अँड फुलफिल आवर पार्टिसिपेशन विथ देम. Many times what will happen, certain things which we will consider they are valuable, but really they will not be valuable. Hello. कधी कधी जास्त व्हॅल्यू आपण एखाद्या गोष्टीला देतो. होतं का? बघा ना, तुमच्या बाबतीत असं होतं का? हॅलो.
एखादी गोष्ट जास्त व्हॅल्यूची नसते ती, पण आपण त्याला एवढी व्हॅल्यू देतो. त्याच्यामुळे काय होतं, की वी आर नॉट एबल टू रिकॉग्नाइज ऑर अंडरस्टँड अँड बिकॉज ऑफ व्हिच वी आर नॉट एबल टू फुलफिल आवर पार्टिसिपेशन विथ देम. असं होतं का? हॅलो. Yes, sir. Yes, sir. त्याच्यासाठी योग्य व्हॅल्यू एखाद्या गोष्टीची काय आहे ही जाणून घेतली पाहिजे आणि हे जाणून घेण्याची ॲबिलिटी फक्त ह्युमन बिईंग मध्ये आहे आणि ते समजून घ्यायचं आहे आपल्याला. की त्यांनी काय म्हणलं बघा ना, वी नीड टू एक्सप्लोर अँड अंडरस्टँड थिंग्स ॲज दे आर. जशा आहेत तसं आपण त्याची व्हॅल्यू समजून घ्यायला पाहिजे. अननेसेसरी वी शुड नॉट सपोज टू गिव्ह मोर व्हॅल्यू टू सर्टन थिंग्स. वी शुड नॉट सपोज टू रिड्यूस व्हॅल्यू ऑफ सर्टन थिंग्स. काही गोष्टीची व्हॅल्यू उगाचच कमी नाही करायला पाहिजे, काही गोष्टीची व्हॅल्यू उगाचच जास्त नाही करायला पाहिजे. जशा आहेत थिंग्स ॲज दे आर, जशा आहेत तसं आपण समजून घ्यायला पाहिजे. समजलं का हा पॉइंट? हॅलो. Yes, sir. आणि Yes, असं sir. आपण समजून Yes, sir. जर असं आपण समजून घेतलं, देन ओनली आपण काय करू शकतोय, वी कॅन फुलफिल आवर पार्टिसिपेशन विथ देम. मग आपला जो काही सहभाग असणार आहे ह्या लार्जर ऑर्डर मध्ये, त्यावेळेस आपल्याला ते फुलफिल करण्यासाठी म्हणजे परिपूर्ण करण्यासाठी आपल्याला सहभागी होता येईल. बरोबर का? हे सगळं समजून घेतलं तर काय अडचण? Sir. No, sir. हा, जाऊया पुढे. येस सर. दॅट मीन्स म्हणजे त्याचा अर्थ परत सांगितला, द कंटेंट ऑर स्कोप ऑफ द स्टडी हॅज टू बी ऑल एनकम्पासिंग. म्हणजे आपला अभ्यास जर ह्या विषयाचा अभ्यास जर करायचा झाला आणि ह्याचा जर स्कोप बघितला तर तो स्कोप कसा असला पाहिजे? ऑल एनकम्पासिंग म्हणजे सर्वसमावेशक, सगळ्या गोष्टींना घेऊन पुढे गेलं पाहिजे, असं जे म्हणतो का आपण. हॅलो हॅलो. समजा वर्गामध्ये Yes, sir. वर्गामध्ये Yes, 60 विद्यार्थी आहेत, ठीक आहे. त्या 60च्या 60 विद्यार्थ्यांना पुढे घेऊन गेलं पाहिजे. त्यांच्या जे काही विचारांची लेवल आहे त्या विचारांच्या लेवलला पुढे घेऊन गेलं पाहिजे. नाहीतर फक्त एक 15 जण एक विचार करतात आहेत आणि मी काहीतरी विचार करतोय, आम्ही फक्त 16 जण पुढे चाललोय आणि बाकीचे वर्गामधले सगळे विद्यार्थी तसेच राहिलेले, त्यांचा विचार तो मॅचच नाही झाला, तर तिकडे सर्वसमावेशक हा अप्रोच नसेल. सगळ्यांना घेऊन जाणे जो म्हणतो आपण, तो अर्थ इकडे ऑल एनकम्पासिंग असा घ्यायचा आपल्याला. हॅलो. Yes, sir. म्हणजे तिकडे बघा आहे ना, नुसत्या चॉकपीसला महत्व नाहीये, नुसत्या त्या ब्लॅकबोर्डला महत्व नाहीये, नुसत्या त्या क्लासरूमला महत्व नाहीये. त्या क्लासरूम मध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पण महत्व आहे, त्या क्लासरूम मध्ये येणाऱ्या त्या फॅकल्टीला पण महत्व आहे. असं सगळं जर तो क्लासरूम जर कन्सिडर केला, देन ओनली दॅट अप्रोच इफ विल बी कन्सिडरिंग, देन वी कॅन कॉल इट ॲज ऑल एनकम्पासिंग. त्याला आपण सर्वसमावेशक, सर्वव्यापी असं म्हणू. हॅलो हॅलो. Yes, Yes, sir. 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 Yes, sir. हा, इट हॅज टू कव्हर ऑल डायमेन्शन्स. त्याच्यामध्ये सगळ्या डायमेन्शन्स कव्हर झाल्या पाहिजेत ह्युमन बिईंग्सच्या, म्हणजे मानवी जीवनाच्या सर्व डायमेन्शन्स कव्हर झाल्या पाहिजेत. त्याच्यामध्ये मग डायमेन्शन्स लिहिण्याचा इकडे प्रयत्न केला बघा. थॉट म्हणजे विचार करणे, बिहेवियर म्हणजे वागणे, वर्क म्हणजे तुम्ही काय काम करणार, आणि रिअलायझेशन म्हणजे हाऊ यू आर अंडरस्टँडिंग विथ इच अदर, व्हॉट काइंड ऑफ अंडरस्टँडिंग यू हॅव विथ डिफरंट युनिट्स अँड एलिमेंट्स ऑफ दिस सोसायटी, एंटायर नेचर, फॅमिली मेंबर्स, हे सगळ्या गोष्टी. हॅलो. Yes, sir. सो Yes, sir. हा, ह्याच्यामध्ये सगळे डायमेन्शन्स ह्युमन बिईंगचे कव्हर झाले पाहिजे. हा पहिला पॉईंट. त्याच्यामध्ये परत एकदा मी वाचतोय, थॉट्स आपण विचार कसे करतोय, बिहेवियर आपण वागतोय कसं, वर्क म्हणजे हाऊ वी आर वर्किंग इन टीम, हाऊ वी आर वर्किंग इन अ कंपनी, हाऊ वी आर वर्किंग इन इंडिया, ह्या गोष्टी, ठीक आहे. अँड रिअलायझेशन, हाऊ वी कॅन अंडरस्टँड इच एलिमेंट ऑफ दिस लार्जर ऑर्डर. ह्या लार्जर ऑर्डर मधला, ह्या मोठ्या व्यवस्थेमधला प्रत्येक एलिमेंटचं अंडरस्टँडिंग कसं करतोय ते म्हणजे रिअलायझेशन. हॅलो हॅलो. Yes, sir. तर हा Yes, sir. ऑल डायमेन्शन कव्हर करण्याचा अर्थ इकडे, ह्यालाच आपण सर्वसमावेशक पण म्हणू शकतो, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आय एम रिडिंग, इट हॅज टू कव्हर. अजून ह्याच्यासोबत काय कव्हर केलं गेलं पाहिजे, तर ऑल लेवल्स ऑफ ह्युमन लिव्हिंग्स. ह्या लेवल्स आपण बऱ्याचदा सांगितलेले आहेत. ह्या 4 लेवल आहेत: इंडिव्हिज्युअल, फॅमिली, सोसायटी, नेचर और एक्झिस्टन्स.
मग ह्या चारही लेवल कव्हर करणे म्हणजेच परत एकदा सर्वसमावेशक. हे सगळे डायमेन्शन्स ऑफ ह्युमन बिईंग, थॉट, बिहेवियर, वर्क, रिअलायझेशन, हे म्हणजे सगळं ऑल एनकम्पासिंग. ह्याला पण आपण काय म्हणू शकतो, सर्वसमावेशक अप्रोच असं म्हणू शकतो. समजलं का हे? हॅलो, Yes, sir. येस सर. आपण पुढे जातोय. लास्ट 10 मिनिट्स आपल्याकडे. ठीक आहे. अकॉर्डिंगली म्हणजे अशा प्रकारे किंवा ह्याप्रमाणे. ठीक आहे. द कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन हॅज टू बी अंडरस्टँड ह्युमन बिईंग, ह्युमन ऍस्पायरेशन्स, हॅपीनेस, अंडरस्टँडिंग द गोल ऑफ ह्युमन लाईफ कॉम्प्रिहेन्सिव्हली. ठीक आहे. अंडरस्टँड दी अदर एंटिटीज इन नेचर, द इनेट इंटरकनेक्टेडनेस, द हार्मनी इन द नेचर एक्झिस्टन्स, अँड फायनली द रोल ऑफ ह्युमन बिईंग इन द नेचर अँड एक्झिस्टन्स. आता इकडे जर बघितलं तर तेच परत आहे बरं का. आपल्याला काही ध्येय आहेत ऍज अ ह्युमन लाईफ आपण जगत असताना, मानवी जीवन जगत असताना. कॉम्प्रिहेन्सिव्हली म्हणजे आकलन करत. ठीक आहे. प्रत्येक गोष्टीला समजून घेत. अदर एंटिटीज इन नेचर, बाकीचे पण काही युनिट्स आहेत, बाकीच्या पण काही एंटिटीज आहेत ह्या निसर्गामध्ये. द इनेट म्हणजे नैसर्गिक, इंटरकनेक्टेडनेस म्हणजे परस्पर संबंध, एकमेकांमध्ये संबंध आहे आपल्या सगळ्यांमध्ये. मग काही लिव्हिंग थिंग्स असतील, काही नॉन लिव्हिंग थिंग्स असतील, काही 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 ह्याच्यामध्ये जीव असेल, सजीव म्हणू आपण त्याला, काही ह्याच्यामध्ये जीव नसेल, ज्याला आपण निर्जीव म्हणू. ह्या सगळ्यांमध्ये काही ना काही संबंध आहेत परस्पर. त्याला काय म्हणलं आहे ना, इनेट इंटरकनेक्टेडनेस म्हणजे नैसर्गिक परस्पर संबंध ह्या सगळ्यांमध्ये. हॅलो, Yes, sir. Yes, sir. आपण मला वाटतं बघा आहे ना, लहानपणी थोडस असं शिकलं होतं की आपण मेल्यानंतर आपल्याला जाळतात, पुरतात, आपली माती होते, ती परत माती होते. म्हणजे जर तसा जर विचार केला तर आपली ही जी काही सॉइल आहे, ह्या सॉइल सोबत पण आपलं काहीतरी नातं आहे स्वतःचं. हॅलो हॅलो Yes, sir. शेतकरी असेल, शेतकरी जर कन्सिडर केला तिकडे, फार्मर, इफ विल बी कन्सिडरिंग फार्मर, त्या फार्मरची जर मदर कोण असेल तर ती ही फील्ड आहे, हे क्षेत्र आहे. म्हणजे त्याचं काय म्हणणार बघा ना, जमीन, ही जी काही जमीन आहे ती त्याची आई आहे. हे असं रिलेशनशिप आहे. म्हणजे प्रत्येक, आता ते तसं बघा ते निर्जीव आहे ऍक्च्युली, पण आपण काय करतोय, त्याच्यामध्ये पण संबंध आहे आपला कसला तरी, त्याला आपण इनेट इंटरकनेक्टेडनेस म्हणू. म्हणजे नैसर्गिक परस्पर संबंध आहे आपल्या ह्युमन बिईंग आणि काही सजीव निर्जीव गोष्टी, ह्या प्रत्येकांसोबत काही ना काही संबंध आहे. ते म्हणजे इनेट इंटरकनेक्टेडनेस, ज्याला नैसर्गिक परस्पर संबंध असं म्हणू आपण. काय अडचण? नो सर. No, नो sir. सर. समजतंय का? बघा बरं का, मी थोडस वेगवेगळ्या प्रकारे अँड समटाइम्स आय एम गिव्हिंग सम एक्झाम्पल्स ऑल्सो, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हॉट एक्झॅक्टली दिस कंटेंट इज ऑल अबाउट. हॅलो. येस सर, Yes, समजते. sir. आपली मला वाटतं ही लास्टची स्लाइड आहे. ठीक आहे. कंटिन्युअस हॅपीनेस, लेट अस अंडरस्टँड. हे पण मला वाटतं आपण चर्चा केलेली आहे ह्याच्या संदर्भात. कंटिन्युअस हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी ऍज अ बेसिक ह्युमन ऍस्पायरेशन्स. जर मेन बेसिक ऍस्पायरेशन जर बघितल्या, मानवी जीवन जगत असताना दोनच गोष्टी आहेत प्रत्येक मानवासाठी, हे गरजेचं आहे. तो आनंदी असला पाहिजे आणि प्रॉस्परिटी म्हणजे समृद्ध असला पाहिजे तो. आता ते समृद्धचा अर्थ खाली काही क्वेश्चन्स आहेत, त्यांनी समजून घेऊ अजून डिटेलमध्ये. व्हॉट एव्हर वी थिंक, आपण जो काही विचार करतो, ठीक आहे. व्हॉट एव्हर वी डू, आपण जे काही करतो, विचार करतो आणि मग करतो काहीतरी आपण, ठीक आहे. विथ सम एंड स्टेट इन द माइंड, मनामध्ये काहीतरी विचार करतो, मनामध्ये काहीतरी ह्याचा आउटपुट येईल. बघा, एखादा विचार करतो आपण, इफ वी आर थिंकिंग पर्टिक्युलर थॉट, that thought if we'll be thinking on that thought, if we will work, then definitely we will do something. म्हणजे एखाद्या विचारावरती काहीतरी विचार केल्यानंतर मग आपण ऍक्च्युली काम करतो, आणि मग ते काम करत असताना आपल्या मनामध्ये त्या टास्क बद्दल काहीतरी एंड स्टेट असते, म्हणजे शेवटची काहीतरी इच्छा असते, शेवटची काहीतरी स्थिती असते. बरोबर का? हॅलो. Yes, sir. म्हणजे थोडक्यात इकडे बघा आहे ना, ऍस्पायरेशन म्हणजे आपल्या काही अपेक्षा आपण ठेवून काम करतो बऱ्याचदा. तर तो कशावरती डिपेंड आहे? व्हॉट वी थिंक, व्हॉट वी डू, अँड डेफिनेटली समथिंग इज देअर इन अवर माइंड. जे काय आपल्या विचार माइंडमध्ये आहे, मनामध्ये आहे, ते विचार करणे आणि त्या गोष्टी करणे. आणि हे म्हणजेच काय आहे तर एंड स्टेट ऑफ आवर बेसिक ऍस्पायरेशन. हे म्हणजेच आपली बेसिक ऍस्पायरेशन आहे.
मानव म्हणल्यानंतर तो विचार करणार आहे, विचार करून काहीतरी गोष्टी करणार आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना काहीतरी मनामध्ये एंड स्टेट आहे, की बाबा शेवट हे मिळणार आहे, शेवट हे होणार आहे. ही शेवटची स्थिती म्हणजे, ठीक आहे, एंड स्टेट इज नथिंग बट आवर बेसिक ऍस्पायरेशन. समजलं काय? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Now, if you will ask, okay, these two questions, just questions I will read. Do I want to be happy? असा क्वेश्चन आपण विचारूया सगळ्यालाच, स्वतःला विचारूया, ठीक आहे. मला स्वतःला आनंदी व्हावं असं वाटतं का? वाटणे, ठीक आहे. डू आय वॉन्ट टू बी हॅपी? डू आय वॉन्ट टू बी प्रॉस्परस? लेट अस अंडरस्टँड प्रॉस्परस. मीनिंग ऑफ प्रॉस्परस इज सक्सेसफुल इन मटेरियल टर्म्स. लेट अस अंडरस्टँड सक्सेसफुल इन मटेरियल टर्म्स म्हणजे काय? तर एखाद्याकडे गाडी असणे, एखाद्याकडे स्वतःचा बंगला असणे, स्वतःचं घर असणे, स्वतःची जमीन असणे, स्वतःचं शेत असणे, ह्या ज्या काही मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत. काही जणांना वाटेल की माझ्याकडे एवढं एवढं सोनं पाहिजे, माझ्याकडे एवढे एवढे पैसे पाहिजेत. म्हणजे हे जे सगळं झालं ते सक्सेसफुल इन मटेरियल टर्म्स. मटेरियल असेल तर सक्सेसफुल म्हणतो. ह्या गोष्टीला आपण प्रॉस्परस म्हणतोय. हॅलो, येतं का लक्षात? हो सर. त्यालाच मग पुढे म्हणलं की फ्लरिशिंग फायनान्शियली, म्हणजे आर्थिक दृष्ट्या जर आपल्याकडे काही गोष्टी असतील, त्याला मटेरियलिस्टिक गोष्टी म्हणलं, जमीन, गाडी, बंगला, ठीक आहे, स्वतःचं घर. मग डू आय वॉन्ट टू बी प्रॉस्परस? आपल्याला वाटतं का असं व्हायला पाहिजे, असं वाटतं आपल्याला, बरोबर का? आपण ह्युमन आहोत, आपल्याला आनंदी राहू वाटतं, आपल्याला प्रॉस्परस लाईफ असावा असं वाटतं. हा सेकंड क्वेश्चन आहे. मला वाटतं ह्या दोन्हीचा आन्सर येस येणार. कोणाचं येतंय का नो? हॅलो हॅलो हॅलो. Yes, answer आहे. हा, ह्या दोन्ही Yes, answer. क्वेश्चनचा आन्सर येसच येणार आहे. आणि येस असेल तरच आपण ह्युमन आहोत असं आपण समजून घेऊ. थर्ड क्वेश्चन आय एम रिडिंग. डू आय वॉन्ट टू कंटिन्युटी ऑफ हॅपीनेस अँड प्रॉस्परिटी? आता ह्या दोन गोष्टी Yes, तर sir. आहेतच, ह्या Yes, sir. दोन गोष्टी तर आहेतच आहेत. मला हॅपी व्हायचं आहे, मला प्रॉस्परस व्हायचं आहे. त्यात पण परत कसं पाहिजे? कंटिन्युटी पाहिजे. म्हणजे त्या हॅपीनेस मध्ये आणि प्रॉस्परिटी मध्ये सातत्य पाहिजे. सातत्य, कंटिन्युटी म्हणजे सदैव, नेहमी, ऑलवेज. हॅलो. सर. Yes, Yes, sir. sir. ह्या तिन्ही क्वेश्चनचा आन्सर इथं म्हणलं तिकडे अफर्मेटिव्ह येस. ह्या तिन्ही क्वेश्चनचा आन्सर येसच असणार आहे. We have a natural acceptance of continuity of happiness and prosperity. These are our basic aspirations. समजलं का? समजलं का? येस सर. Yes, sir. Yes, sir. तर हे म्हणजे कंटेंट ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन आहे. जिकडे ह्या व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये नेमकं काय असणार आहे हे इकडे बघितलं आपण आज. तिकडे मग सगळ्यात महत्वाचा अप्रोच कसा असला पाहिजे, ठीक आहे. प्रत्येक युनिटला महत्व आहे, प्रत्येक युनिटला काहीतरी व्हॅल्यू आहे, पण ती व्हॅल्यू कधी असणार आहे? ज्या वेळेस ती पर्टिक्युलर गोष्ट जी काय आहे ती सहभागी होईल मोठ्या व्यवस्थेमध्ये. येतंय का हो लक्षात? हॅलो. Yes, sir. Yes, sir. मी क्लासरूम मध्ये न जाता, परत एकदा तेच एक्झाम्पल, मी क्लासरूम मध्ये न जाता नुसताच खडू जर हातात घेतला आणि जर मी त्याला म्हणलं की ह्या खडूला भरपूर व्हॅल्यू आहे, तशी येईल का व्हॅल्यू त्याला? ह्याचा विचार करा. No. ह्याचा विचार No, करा. sir. पण तोच खडू मी जर घेऊन क्लासरूम मध्ये गेलो, ज्या क्लासरूम मध्ये ब्लॅकबोर्ड आहे, ज्या क्लासरूम मध्ये विद्यार्थी आहेत, ज्या क्लासरूम मध्ये व्यवस्था आहे व्यवस्थित, ठीक आहे, बेंचेस वगैरे टाकलेले आहेत, त्याला व्यवस्था म्हणू आपण, व्यवस्थित व्यवस्था आहे. अशी जर पूर्ण ऑर्डर, अशी जर लार्ज ऑर्डर जर घेतली तिकडे एक क्लासरूम म्हणून, देन ओनली दॅट चॉक विल हॅव व्हॅल्यू. त्याला भरपूर व्हॅल्यू असणार आहे. इफ आय वॉन्टेड टू राईट समथिंग, then I can write with the help of chalk only on the board. आणि त्यानंतरच त्या क्लासरूमचं जे काही आउटपुट असेल की एज्युकेशन म्हणू आपण त्याला, तर ते एज्युकेशन मिळेल. हॅलो. Yes, sir. Yes, sir. म्हणजे थोडक्यात इकडे अजून एक गोष्ट बघितली आपण की एनकम्पासिंग जो शब्द आहे, ऑल एनकम्पासिंग म्हणजे सर्वसमावेशक. प्रत्येक घटकाला, प्रत्येक गोष्टीला इकडे व्हॅल्यू आहे. पण कधी ती जर पार्टिसिपेशन करत असेल लार्ज